सोलापूर शहरातील महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा हा 1986 साली या ठिकाणी अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला आणि त्यानंतर आज तागायत या ठिकाणचं सुशोभीकरण हे करण्याची मागणी अनेक बसवभक्तांची, लिंगायत समाजाची आणि या सर्व बसवप्रेमींची होती आणि त्यानुसार महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या 40 लाख रुपये विशेष निधीतून आणि त्यानंतर 35 लाख रुपयाच्या नवीन बजेटमधून जे सुशोभीकरण करण्यात येत आहे, या सुशोभीकरणाचं उद्घाटन हे गेल्या 3 महिन्याखाली झालं आणि त्याच्यामधल्या 25 लाख रुपयाचा जो नाविन्यपूर्ण महानगरपालिकेकडून तत्कालीन पालकमंत्री विखे पाटील यांच्या निधीमधून जो निधी दिला होता तो अतिशय तुटपुंजा आणि थोडा होता. त्यामुळे उर्वरित जो 70-75 लाखाचा निधी जो आहे तो एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही मागणी केली आणि या मागणीला यश आलं आणि पहिल्या टप्प्यातले 40 लाख रुपये निधीचं काम हे या ठिकाणी आजपासून सुरू होत आहे आणि उर्वरित 35 लाखाचं देखील काम हे काही दिवसांमध्ये 40 लाखाच्या नंतर पूर्ण होईल. यामुळे मला अभिमान वाटतो की एक शिवसेनेचा साधा कार्यकर्ता म्हणून असताना सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि समाजाच्या आशीर्वादामुळे, बसवभक्तांच्या प्रेमामुळे मला हे करण्याचं भाग्य लाभलं असं मी म्हणतो आणि मी आवर्जून एक गोष्ट सांगतो की कर्नाटकामध्ये नसेल असा भव्य दिव्य आणि एकदम सुशोभित असा पुतळा हा सोलापूरमध्ये साकारतोय.